कल्याणी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे शुक्रवार। आम्ही सगळे चाललो आहोत भीमाशंकरला। लग्नाचे सगळे कार्यक्रम झालेले आहे आणि आम्हाला जेजुरीला जायचं होतं, पण ते काही कारणामुळे राहून गेलं। तर सगळ्या मुलांनी रात्री 12 वाजता बस बुक केली आणि रात्री 12 वाजता ठरवलं की आपण सगळे भीमाशंकरला जाऊयात। त्यातले अर्धे काही आपल्या घरी गेलेले आहेत, पण जेवढे अवेलेबल आहे आता तेवढ्यांना घेऊन आम्ही निघालोय भीमाशंकरला। तर चला जाऊयात भीमाशंकरला। पुढून जाईन आम्ही। मोठ्याने सांग, आवाज मोठ्याने बोल। बोल। नानी आजी आवाज दे मोठ्याने। नानी आजी तुम्हाला सोडून जाणार आम्ही। लवकर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मामा की जय, साई बाबा की जय, रिया बाबा की जय। हा आहे मंचर घोडेगाव रोड, ज्या रोडने भीमाशंकरला आम्ही नेहमी जातो। नाही इडली वगैरे खाऊयात ना। हा डोसे खाऊयात। थांबलोय इथे हापूस बाग प्युअर व्हेज इथे। ब्रेकफास्टसाठी ब्रेक झालाय, सगळेजण ब्रेकफास्टसाठी खाली येतात। ब्रेकफास्टचा टाइम निघून गेलाय, वाजलेत 10:30। खूप लेट झालोय आम्ही। भूमी ब्रेकफास्ट करायचा आहे का? तर सगळे आता ब्रेकफास्टसाठी सगळ्यांना भूक लागली आहे, तर ब्रेकफास्ट करूयात। आणि आम्ही आता घोडेगावच्या पुढे आलो आहे। घोडेगावच्या इथे शिनवली म्हणून पुढे एक गाव आहे, त्या गावाच्या इथे आम्ही थांबलो आहे। आणि या हापूस बाग ह्या छोट्याशा हॉटेलमध्ये आम्हाला सकाळी सकाळी मस्त असे उत्तप्पे आणि डोसे, प्रॉपर साऊथ इंडियन टेस्ट, खरंच खूप मस्त होतं। सगळीकडे कडक उन्हाळा असताना भीमाशंकर रोडला ही जी हिरवळ दाटलेली आहे आजूबाजूला, त्याने वातावरण असं वाटत होतं की आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आलो आहोत। खरंच खूप सुंदर असं वातावरण होतं। फायनली गाडी येऊन पोचली आहे भीमाशंकर देवस्थानच्या इथे। फायनली आम्ही पोचलोय भीमाशंकरला आणि इथे ऊन आहे, पण हिरवळ पण तेवढीच असल्यामुळे ऊन एवढं टोचत नाही आहे। तर आता मी गाडी पार्क करतोय आणि निघतोय दर्शनासाठी खाली। हे आहे इथे सगळेजण उभे आहेत, सगळे देवभक्त झालेत। हा नवरदेव बायकोला सोडून आलेला आहे दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी एकटाच आलाय। काय 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 परत बोल ना आता, बोल। बायको सकाळी सकाळी खूप चिडलेली आहे की मला सोडून देवदर्शनाला गेलेले आहेत। काल बायकोला माहेरी पाठवून दिलं आणि मग आज पिकनिक काढली आहे आणि मुद्दामून काढली आहे। मुद्दामून पिकनिक काढली। बायकोला कळू दे ना तू काय केलंयस ते। सगळे मस्त टिक्का लावून रेडी झाले, छान दिसते। पण तेव्हापर्यंत भंडारावाला पण छान दिसतं। अजून काम राहिले वाटतं याचं। आपण आलो रिक्षाने। काठीचा आवाज येतोय का बाबा? तो कसली काठी आहे ती? वाजवतो। अच्छा अच्छा, विचारलं बाबा तुम्ही काय वाजवताय? बाबा म्हणतात पैसे दिल्याशिवाय सांगत नाही मी काय वाजवतोय तो। आम्ही दुसऱ्या मार्गाने आलोय, कारण की मंदिराचा जो मेन मार्ग आहे त्याच्या मंडपाचं काम चालू आहे, म्हणून हा दुसरा शॉर्टकट आहे येण्यासाठी। मी दाखवते की आता काम कुठपर्यंत आलंय। खूप थोडंसं काम राहिलंय, कमानीचं काम फक्त बाकी राहिलेलं आहे इथे। हा आहे मंदिराचा मेन रोड, ज्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे। फक्त कमानीच्या ठिकाणचं म्हणजे स्टार्टिंग जिथे आहे मंदिराची तिथलं काम राहिलेलं आहे, बाकी सगळं काम कंप्लीट झालेलं आहे। दर्शन झालं का फोटोच काढायचे। बाहेर सगळीकडे ऊन आहे, पण भीमाशंकरला खरंच खूप मस्त वातावरण आहे। बिलकुल गरम होत नाही आहे
जसं मी 4-5 दिवस ओरडते की ऊन आहे, गरम होते, पण इथे एकदम प्लीजंट वातावरण आहे कारण की झाडी खूप आहे इथे. त्याच्यामुळे आणि सगळ्यात मेन वरती पूर्णच शेड मारलेलं आहे भाविकांसाठी, पावसाळ्यामध्ये पाऊस लागू नये आणि त्याच्यामुळे उन्हापासूनही सगळंच म्हणजे ऊनही लागत नाही आणि पाऊसही लागत नाही आहे. माझ्या मामा कुठे आहे? कुठे आतमध्ये? येतो आम्ही दर्शन करून. येतात चला. मेरे बच्चे का टिक्का अच्छा लग रहा है. इथे आम्हाला अभिषेक करायचा होता म्हणून आम्ही आमच्या टर्नची वाट पाहतो की आमचा नंबर कधी येतो. सकल ऐश्वर्य भवानी भीमशंकर देवता प्रीत्यर्थम आता पाणी घ्या काले पाणी सोडून शंकर पूजा केंद्र वगैरे क्षेत्र महागणपती गणपतीचं स्मरण करा. आम्ही सगळ्यांनी सहकुटुंब अभिषेक केला आणि त्यातले काही लोक जरी मिसिंग असतील तरी पण त्यांच्यासाठीही आम्ही देवाकडे आशीर्वाद मागितलेले आहेत. आणि खरंच आमचा अभिषेक खूप छान झाला आणि सगळ्यांना आल्याचं सार्थक झालं आणि समाधान मिळालं. आणि आपण फक्त जेव्हा देवाच्या पाया पडायला येतो, मला असं वाटतं हार्डली आपण 5 ते 6 सेकंद देवाला पाहतो, पण जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा मला असं वाटतं की मन भरेपर्यंत आपण देवाला समोर पाहत असतो. ते एकमेव रिझन आहे की भीमाशंकरला आल्यानंतर आम्ही नेहमी अभिषेक करतो. आमचं तर दर्शन खूप छान झालं, पण हे दर्शन माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी पण आहे आणि तुम्हा सर्वांसाठीही मी देवाकडे एवढंच मागेल की तुम्हालाही सुख, समाधान आणि चांगलं आरोग्य मिळू दे. आणि आत्ता ज्याला मी मांडीवर घेतला आहे तो आहे माझा सगळ्यात छोटा धीर. आणि मला माहीत नाही तो मोठा झाल्यानंतर आमचं बॉन्डिंग कसं असेल, पण ही एक आठवण आहे आमच्या दोघांची की वहिनीच्या मांडीवर बसून माझ्या लाडक्या छोट्या धीराने देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि धीर हा वहिनीला नेहमीच तिच्या छोट्या भावासारखाच असतो. आणि इथे कुणीतरी देवाचा भंडारा ठेवला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक याचा आस्वाद घेत होते. तर पेढे घ्यायला हा माझ्या मामाचा मुलगा आहे. याच्या भरोश्यावरती मी ह्या दादाकडनं आता पेढे घेणार आहे. ते चांगले असते ना याच्यात. चला टेस्टिंग करूया. तर सासूबाई टेस्टिंग करून पाहतात. तो पण चांगला आहे. मला ना मला पण हे कसं पावशेर आहे सगळे? हा मग मला तिन्ही पावशेर कर. काय नाव आहे तुझं? हा मला सांग, हा कुठला आहे? मलाई पेढा. हा कांदी पेढा आणि हा कलाकंद पेढा. अच्छा, सगळे 100 रुपये पावशेर आहेत. सगळे पेढे 100 रुपये पावशेर आहे, पण आम्हाला सगळे आवडले. सगळ्यांची टेस्ट चांगली म्हणून आम्ही सगळे घेणार आहोत. प्रत्येकाची टेस्ट घेण्यासाठी तिन्ही प्रकारचे आम्ही आता घेतो.
आणि हे आहेत माझे मामाश्री, ज्यांचं दुकान आहे भीमाशंकरमध्ये. हे आहे मामाश्री, आईचे भाऊ माझे, जे भीमाशंकरमध्ये असतात आणि त्यांचं दुकान आहे इथे. पहिलं शिडीचं दुकान होतं ना आपलं, मग आता फक्त किराणा मालाचं होतं. आता किराणा मालाचं दुकान आहे. बाजार भरून नेते घरातला सगळा. आताच आमचं सगळ्यांचं दर्शन झालं आहे, प्रसाद घेऊन झाला आहे. सगळ्यात मेन आमचा अभिषेक झाला आणि खूप चांगला अभिषेक झाला. कसं वाटतंय अभिषेक केल्यानंतर? तुला कसं वाटतंय? हा शिवभक्त आहे, हा भयंकर प्रमाणात शंकराचा भक्त आहे. कुठेही जा, मुलांची शॉपिंग संपत नाही. इथेही त्यांची अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी घेतलं पाहिजे. हे पहा श्लोक. नवरदेव तुमचं दर्शन झालंय, कसं झालंय दर्शन? चांगलं झालंय ना? बायको मिसिंग आहे माझी. बिना बायकोचं दर्शन घेतलं, कसं वाटतंय? बिना बायकोचा देवाचा अभिषेक केलाय लग्नानंतर. शिवाय खायचं आता. आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आज खूप एन्जॉय केलेला आहे. अन्न कसे दाबले? अन्न चालत राहा थांबू नका, चालत राहा. लग्न चालू आहे, लग्नाचा कार्यक्रम चालू, सुपारी फोडायचा कार्यक्रम चाललाय, साखरपुडा चाललाय तिथे. हा ठीक आहे साखरपुडा पुन्हा. आणि सगळं झाल्यानंतर वेळ आलेली आहे काहीतरी थंड पिण्याची, म्हणजे उसाचा रस पिण्याची. हे आहे हॉटेल ब्ल्यू मॉर्मॉन, जे भीमाशंकरच्या खूप जवळ आहे. इथे आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. वेळ झाली आहे जेवणाची. जेवणासाठी आलो आहे ब्ल्यू मॉर्मॉन रिसॉर्टला, जसं मी तुम्हाला दाखवलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते भूक लागली आहे. हां, सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते भूक लागली आहे. परत चेहरा बघत दिसतंय. आत्ताच आमचं जेवण आवरलेलं आहे आणि इथे एक हॉटेल आहे भीमाशंकरच्या जवळ. हॉटेलचं नाव आहे ब्ल्यू मॉर्मॉन, जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं. हे हॉटेल आहे माझे गाववाले, म्हणजे माझे माहेरकडचे वामन काका वळसे पाटील यांचं हे हॉटेल आहे. आणि हॉटेल हे खूप सुंदर आहे. इथे खूप ग्रीनरी आहे सगळ्यात मेन. आणि जेव्हा पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये हॉटेलचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो पाहण्यासारखा असतो. इथे ज्या रूम आहेत राहण्यासाठी, जेव्हा तुम्ही भीमाशंकरला व्हिजिट कराल, तुम्हाला इथे राहायचं असेल, 1-2 दिवसांचा स्टे करायचा असेल तर रूमही खूप छान आहे त्यांच्या. सगळ्यात मेन यांचं जे जेवण आहे, जेवण इतकं सुंदर आहे. खूप स्पायसी नाही किंवा खूप साधं नाही, तुम्ही जसं म्हणाल तसं. आणि मेन सीझन जेव्हा असतो इथे पावसाळ्यामध्ये, जसं श्रावणामध्ये भीमाशंकरला खूप गर्दी असते, त्या टाईमला इथे नेहमी बुफे असतो. ब्रेकफास्टला पण बुफे असतो आणि डिनरमध्ये, लंचमध्ये पण बुफे असतो. पण जेवण हे खूप छान असतं. व्हरायटी ऑफ गोष्टी असतात इथे. हे माझ्या पाठीमागे जे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे कॉटेजेस आहेत राहण्यासाठी, रूम्स आहेत राहण्यासाठी. अशाच रूम वेगवेगळ्या ठिकाणी, ह्या एक्झॅक्टली जे रेस्टॉरंट आहे जेवणासाठी त्याच्या समोर आहेत. आणि अशाच रूम आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आहेत. आणि इथे माझ्या घरचे सगळे रेस्ट करत आहेत पाठीमागे. आणि इथे जो रुसलाय माझ्यावरती, हा ना बाबा, का रुसलाय? हॉटेल ब्ल्यू मॉर्मॉन, उद्घाटन माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते, रविवार दिनांक 11/11/2001, म्हणजे 2001 साली हे हॉटेल चालू झालेलं आहे. 2001 साली हे हॉटेल चालू झालं आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट या हॉटेलला 23 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. फायनली क्लिप आली आहे माझी आणि योगेश यांची. योगेश हे खूप कॅमेरा कॉन्शियस आहे, पण बायकोसाठी कधी कधी कॅमेऱ्यासमोर यावंच लागतं. आम्ही आता एका ठिकाणी थांबलो आहे कारण की रोहितला रुद्राक्ष घालायचा आहे. आणि भीमाशंकरमध्ये ओरिजिनल रुद्राक्ष मिळतात. तर इथे एक आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की भीमाशंकरमध्ये एक असं घर आहे ज्यांच्याकडे ओरिजिनल रुद्राक्ष मिळतात. तर ते पाहण्यासाठी आम्ही उतरलो आहे. तर बघूया कसे रुद्राक्ष आहेत त्यांच्याकडे. मंदिरात उतरले. चिदीमुखी पाहिजे लागतो.
म्हणजे हे तुम्ही तोडून आणलेत का झाडाचे? हो. कुठून आणले तोडून हे? ते पशुपतीनाथवरून नेपाळवरून येतात. अच्छा, हे नेपाळवरून आणलेले रुद्राक्ष आहेत आणि यात आपण शोधून घ्यायचे. जसं मी नेहमी म्हणते की तुम्ही देवाकडे जात नाही, देव तुम्हाला बोलून घेतो, तसंच काहीसं आमच्यासोबत झालेलं आहे. आदल्या दिवशी आम्ही फक्त गप्पा मारत असताना रात्रीच्या 12 वाजता ठरलेली आमची ही पिकनिक आणि बुक केलेली बस, आणि रात्री आम्हाला बससुद्धा मिळाली. 1 वाजता आमची बस फायनल झाली आणि आम्ही आलो भीमाशंकरला आणि दर्शनही झालं. दर्शनासोबत आमचा अभिषेकही झाला. खरं सांगते, देवाच्या मनात होतं म्हणून आमचं दर्शन झालं आणि आमच्यासोबत तुमचंही दर्शन झालं. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. धन्यवाद.